अरुणोदय युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कालपर्यंत आपण इट इजचे वाक्य शिकत आहोत, शिकले आहोत. 2 दिवस आपण इट इज हे याच्यावर आधारित वाक्य शिकलो. आता त्याचाच भाग म्हणजे पुढचा भाग असा आहे की आपण वाक्य बोलतो. समजा हे पुस्तक आहे, हे ते झाड आहे, असे वाक्य आपण सगळं शिकलो. आहेचे वाक्य आपण शिकलो इट इजचे. आता आपल्याला काय शिकायचं आहे, त्या वाक्याला प्रश्न विचारता आला पाहिजे आपल्याला. आता आपण प्रश्न विचारणारे वाक्य शिकणार आहोत. प्रश्न कसा तयार होते, आता हे उत्तर आहे. आता याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला शिकायचा आहे. 3 प्रकारे आपण ते वाक्य शिकू, 3 प्रकारचे वाक्य चालवत असतो. तर आता आपण इट इजच्या वाक्याला प्रश्न विचारणार आहोत. समजा इट इज अ ट्री, हे तुम्ही शिकले, म्हणजे ते झाड आहे. तर त्याला प्रश्न कसा विचारता येईल, ते प्रश्नाचं वाक्य कसं तयार होईल, ते वाक्य मी तुम्हाला शिकवतो. आता लक्षात घ्या. पहिल्यांदा इज घ्यायचं, हे तुम्हाला हे अगोदर सुद्धा शिकवलं मी. इज इट अ ट्री, हा झाला प्रश्न. इज इट अ ट्री म्हणजे ते झाड आहे का, असं याला आता आपण काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. ते झाड आहे का, हा झाला प्रश्न. ते झाड आहे का, हा प्रश्न विचारला आपण त्याला. आता आपल्याला प्रश्नाचेच वाक्य लिहायचं. दुसरं वाक्य घेऊ आता आपण. इज पासून सुरू होईल प्रश्न. इज इट अ ग्राउंड, त्याला प्रश्न विचारला. इज इट अ ग्राउंड, ते मैदान आहे का, असा प्रश्न झाला पाहिजे. ते मैदान आहे का, ते मैदान आहे का. आता प्रश्नार्थक वाक्य आहेत आपले. आपण उत्तराच्या वाक्य अगोदर लिहिले आहेत. या प्रश्नाचे जे उत्तर आहेत ते वाक्य आपण अगोदर लिहिले आहेत, पण त्या वाक्याला प्रश्न सुद्धा आता आपल्याला विचारता आला पाहिजे. इज इट अ ग्राउंड, ते मैदान आहे का. इज इट अ नोज, हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. नोज म्हणजे नाक, म्हणजे याचं उत्तर काय होईल, इट इज अ नोज, हे आपण शिकलो. आता इज इट अ नोज असा त्याला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे ते नाक आहे का. सगळं प्रश्नाच्या वाक्यात. पुढचं वाक्य, इज इट अ मंकी, इज इट अ मंकी म्हणजे माकड, तुम्हाला माहितीच आहे. इज इट अ मंकी, ते माकड आहे का. ते माकड आहे का, याचे उत्तर आपण अगोदर शिकलेलं आहे. आता प्रश्न लावून आपण शिकलेलं आहे. प्रश्न आपल्याला कसे तयार करता येतात, प्रश्न सुद्धा आपल्याला बोलायचा आहे. इज इट अ मंकी, पुढचं वाक्य येईल आपलं आता. इज इट अ डॉंकी, ज्या ज्या वाक्याला इट लागते तेच वाक्य, ते शब्द आपण घेत आहोत. इज इट अ डॉंकी, डॉंकीला आपण ते गाढव म्हणतो. ते गाढव आहे का, प्रश्न आहे. प्रश्न ते गाढव आहे का. इज इट अ मंकी, आपण उत्तराचे वाक्य शिकलो. आता प्रश्नाचे वाक्य आपल्याला शिकायचे आहे. लक्षात घ्या, प्रश्न सुद्धा आपण शिकत असतो. इज इट अ डॉंकी, पुढचं वाक्य घेऊ आहे. इट इज अ हेड, आपल्या शरीराची आवाज सुद्धा इट मध्ये येतात. ते डोकं आहे का, ते डोकं आहे का.
असे प्रश्न सुद्धा आता आपण शिकलेलो आहोत. परत लक्षात घ्या, इज इट अ ट्री, ते झाड आहे का? इज इट अ ग्राउंड, ते मैदान आहे का? इज इट अ नोज, ते नाक आहे का? इज इट अ मंकी, ते माकड आहे का? इज इट अ डॉंकी, ते गाढव आहे का? इज इट अ हेड, ते डोकं आहे का? असे 6 वाक्य मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत प्रश्नाचे. तुम्हाला आता हे वाक्य तर लिहायचे आहेत, वाचायचे आहेत सुद्धा, आणि हे बोलून सुद्धा पाहिजे हेच वाक्य. आणि परत पुन्हा होमवर्क, तुम्ही 5 वाक्य लिहायचे आहेत. तुम्हाला 5 शब्द सुद्धा मी अगोदर दिलेले आहेत. 2 वेळा आपण 2 दिवस आपण हा क्लास घेतलेला आहे. आता असेच प्रश्नाचे वाक्य हे सोडून होमवर्क तुम्ही 5 वाक्य पुन्हा लिहून आणा उद्याला. हे होमवर्क तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि हे वाक्य सुद्धा बोलायचे आहेत. तर जे कोणी या युट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी एकदा सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आजचा आपण हा क्लास इथं संपूया. थँक्यू.